काही दिवसापूर्वी मला व्हिटॅमिन डीची डेफिशियन्सी झाली होती. म्हणून मी आता ठरवलं, की सूर्यासमोर आपण 15 मिनिटं तरी उभं राहूया. मेडिसिन घेण्यापेक्षा बरं असतं, कारण मेडिसिन घेणं म्हणजे खूप कंटाळवाणं काम असतं. त्यानंतर मी छान अशी देवपूजा केली आणि लगेचच विहा उठली आणि आता मला पण तिचं मॉर्निंग रुटीन छान असं सेट करायचंय. म्हटलं चला तर आजपासूनच सुरुवात करूया आणि आज मी नाश्त्यामध्ये बनवते छोल्याचं सॅलड. त्यामध्ये मी छोले असे ओव्हरनाईट भिजवून घेतले होते आणि त्याची छान अशा कुकरमध्ये 2 शिट्टी घेतली. त्यामध्ये मी गाजर, कांदा, टोमॅटो छान असं बारीक चिरून घेतला. त्यामध्ये जिरा पावडर, काळी मिरी आणि थोडं लाल तिखट घालून असं अर्धा लिंबू पिळून घेतला. त्याच्यासोबतच म्हटलं एक चटणी बनवूया. आपण तिळीची आणि शेंगदाण्याची नेहमीच बनवतो. म्हटलं आज काहीतरी वेगळं बनवूया. म्हणून मी आज मखाण्याची बनवते. त्यामध्ये मखाना, मिरची, कोथिंबीर, चवीपुरतं मीठ, दही आणि थोडं सनफ्लॉवरच्या सीड्स ॲड केल्या आणि छान अशी चटणी बनली. खरं तर चटणी खूप अमेझिंग झाली होती. म्हणजे नेहमी जर तुम्ही उसळ खात असाल, तर असा कॉम्बो हा नक्की ट्राय करून बघा. त्यानंतर माझी स्किन थोडी डल झाली होती म्हणून मी घरीच फेस पॅक बनवला. त्यामुळे मला फ्रेशही वाटलं आणि स्किन छान ग्लो करते. आणि संध्याकाळी विहायला असं बघून मला माझ्या लहानपणीचेच दिवस आठवले. मला लहानपणापासून पेंटिंग करायला खूप आवडतं. जे मला ओळखतात त्यांना माहीत आहे. चला तर मग भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय.